Happy anniversary to you. अशी असेल तर तू हे काही फालतू लावणार नाहीयेस. मी काय म्हणते ते अमृता देशमुख. Happy anniversary to you. Surprise gift inside. I love you. I love you. Please. एक मिनिट. Please. एक सेकंड. आता ते पण नको. Do you know what turns me on? अशी असेल तर नको ना तुझा चेहरा. दूरून बघ. सोडलं ते काय बापरे. हा म्हणतो हे बघ ना आता मी I still do. Happy anniversary हबीबी. अबुधाबीहून आणलं मी. असं नाही का. वाव. काय करताय? हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. तू दरवेळी मलाच का दाखवते. मला ते तसं करू दे एकदा. काय तू जसं करते तसं. काय आय पवित्ररित्या सुरुवात करूया अॅनिव्हर्सरीला. पवित्ररित्या म्हणजे नंतर काय शेवट कसा आहे माहिती नाही. आरोग्यमान वगैरे जुग जिओ हजारों साल. मला हे नाही म्हणतो माहिती. मी उद्या केक आणणार. हे थांब माझे केस. मी केस पण नाही केले. गोइंग टू पाचगणी वाय. हा तुला पुकीचा टी शर्ट मी सतत का घालावा बाबू. म्हणजे कारण यू आर अ पुकी. कसला पुकी. काय पुकी. तू पुकी. पण प्लीज हे याला हनीमून कन्सिडर करू नका. म्हणजे लोकांना पण प्लीज याला तू हनीमून कन्सिडर करणार नाहीये. ऐक ना. पण प्लीज तू याला हनीमून कन्सिडर करणार सामूहिक हनीमूनला निघालाय बाबू. मला वाटतं सध्या इलेक्शनचं हे सगळं सुरू आहे त्यामुळे एक सभेचं वातावरण सगळीकडे आहे. त्यामुळे प्रसाद एकदम असं भाषणासारखं म्हटलं ना. कृपया आलेल्या सर्व पाहुण्यांनी तू हे काही फालतू लावणार नाहीयेस. मी काय म्हणते ते हनीमून कन्सिडर करणं या ठिकाणी आलेल्या सगळ्यांनी समजून घ्या. हे फक्त 2 दिवसासाठी आम्ही जात आहोत. हो. पाचगणीला 2 दिवसासाठी शॉर्ट जातो. ट्रिप. धकाधकीच्या आयुष्यातून आणि शूटिंग मधून आणि एक महिना बायकोपासून जो काय हा विरह आहे तो सगळा सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून एक छोटीशी ट्रिप ते चाललंय आपण. ते आता गेल्यावरच दाखवूया. कारण गेल्यावर आधी मी बघणार आहे. मला एक सांग. पाचगणीला गेल्यावर ते गाणं गाणार आहे ना. कुठलं. मी 5 गाणी गाणार आहे. नाही माझं पण चांगलं होतं. ऐक पाचगणीला गेल्यावर ते गाणं गाणार आहे ना. कुठलं. देखो इन्हें ये है औसम की बूंदें. औसम की बूंदें. नाही का. औसम की बूंदें. मग कशाची बूंदें होती. हाच होता ना जो का नाही. नाही औसम की बूंदें नाही. तारे जमीन पर. तू लहान आहेस ना तर त्यामुळे तू तारे जमीन परची गाणी गाणार आहे ना. मी लहान आहे. औसम की बूंदें. मला नाही खेळायचं. मम्मी पप्पा आता इथे आलेले आहेत साताऱ्यात. साताऱ्याच्या थंड हवेत मस्त मजा येते त्यांना. आणि एक छोटस तिचं काय म्हणतात त्याला एक ट्रीटमेंटही चालू आहे.
जी तर त्यामुळे आज आमच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला ते दोघं होते आणि त्यांनी छान आम्हाला दोघांना ओवाळलं पण. मम्मीने आज त्यांना जे काय तब्येतीमुळे थोडंफार जरा त्या आराम करतायत, पण आज त्यांनी उठून खव्याची पोळी केली जी अप्रतिम झालेली होती. हो हो हो, प्रसादने बनवलेली कॉफी आम्ही सोबत घेतलीये आणि आम्ही निघालो आहोत वाईच्या दिशेने, वाईकडून पाचगणीच्या दिशेने. मी 2 अख्खे इंटरव्ह्यूज बघितले आहेत 55 मिनिटाचे सुजित सरकारचे. इतका बाप लाईफ आहे त्याची. तुला आतापर्यंत हे माहिती होतं का सुजित सरकार त्याचा प्रत्येक फिल्मचा तो DOP पण आहे, हे माहिती होतं तुला? हो. कसं काय माहिती? म्हणून तर म्हणतो ना तुला नाही माहिती. कहाँ चल दिए? कौन है वो पीछे? थैंक यू. हेलो अमृता देशमुख, हैप्पी एनिवर्सरी. हॅपी एनिवर्सरी आहे, हॅपी नाहीये, हॅपी एनिवर्सरी. बट इट्स क्यूट. सॉरी. काय? What a view! Woke up like this. Wow. अशी खूप क्रेझी थंडी नाहीये, which is a good part, no? हा म्हणजे वाईफ. खाली पिऊया ग्रीन टी इकडे. चालेल की. आपण काय चुकून टॉवेल समजून मी लुंगी काय आणली. प्रसादने तर ते सिरियसलीच घेतलं. अरे पण ऑब्विसली मी लुंगी घालतोच जास्त करून. गुड मॉर्निंग. पुकी ना लुंगी. मला लोक चिडवणार नाही का पुकी पुकी म्हणून? बट यू आर पुकी. म्हणजे काय असतं? हे बघ इकडे बघ, तुला दिसेल पुकी. What Puki looking at another? इथे कुंभलंगी नाईटचं म्युझिक लावायचं. और शुड वी कॉल दिस कुंभलुंगी नाईट्स? काय शांतता आहे ना. मला बेसिकली कॅफे तू लिटल इटली सांगितलं, पण ते प्रॉब्लेम काय आहे की ते इंडोर आहे सगळं. कोकानो त्याला व्ह्यू आहे का बेसिकली? मुद्दाम करते ना सगळं तू? नाही रे. मग हे खरंच सिरियसली मी हे करतो. वाचवतोय आपण अण्णा.
दुसरा केक अॅनिव्हर्सरीचा ना. दुसरा केक. लेट्स गो. मम्मी म्हण. आणि तिला ते सगळं गुड मॉर्निंग. अॅनिव्हर्सरी संपली. सुट्टी संपली. अशा प्रकारे आता आमची 2 दिवसाची छोटीशी सुट्टी संपलेली आहे आणि आम्ही आता निघतोय लगेच कूच करतोय साताऱ्याकडे. काही कामं आहेत त्यामुळे जरा घाईघाईने निघतोय आणि संपली सुट्टी. तर असं काहीच होतं आमचं फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन. कसं वाटलं ते कॉमेंट्समध्ये सांगा. तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोचलेच आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि व्लॉग पोस्ट करायला उशीर झाला त्याबद्दल खूप खूप सॉरी. पण प्रसादच्या बर्थडेचा व्लॉग घेऊन मी लवकरच येणारच आहे. त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉन दाबा आणि तोपर्यंत भेट.